नमस्कार. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नावाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करीत चाललेला पनद्रे ग्रामपंचायतीचा कथित बोगस कारभार चव्हाट्यावर आला असून विरोधक संपवण्यासाठी सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्याने रचलेला कथित कुटील डाव नुकताच झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने समोर आलाय. सोमवार दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी पनद्रे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडीकरिता कथितरित्या अत्यंत बोगसपणे राबवण्यात आलेली निवड प्रक्रिया अखेर वादाच्या भोवऱ्यात सापडली असून या निवड प्रक्रियेत विरोधी बाकावरील दोन्ही उमेदवारांना नाट्यमयरित्या बाजूला करीत लोकशाहीला काळीमा फासण्यात आल्याचं वृत्त समोर आलंय. चला तर परत नेमकं काय घडलंय ते. कथितरित्या घडला प्रकार असा की पनद्रे गावच्या उपसरपंच पदाच्या निवडीकरिता सकाळी 10 ते 11 या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. त्यामध्ये सत्ताधारी गटाकडून पल्लवी रमेश रासकर व प्रवीण नवनाथ कोकरे असे 2 तर विरोधी गटाकडून योगेश लक्ष्मण कदम व निखिल विलास गायकवाड असे 2 अर्थात एकूण 4 उमेदवारांनी अर्ज सादर केले. त्यानंतर 11 ते 12 या वेळेत छाननी करून 12 ते 1 या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र अर्ज छाननीनंतर अध्यक्षांनी बाद झालेल्या अर्जासंदर्भात कोणत्याही प्रकारची घोषणा केली नाही. त्यानंतर विरोधी बाकावरील गटाकडून योगेश लक्ष्मण कदम यांचा उमेदवारी अर्ज ठेवण्याचे निश्चित झाल्याने निखिल विलास गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत दुपारी 12:56 अध्यक्ष अधिकारी सरपंच अजय कृष्णा सोनवणे यांच्याकडे सादर केले. त्यावर अध्यक्षांनी स्वाक्षरी करीत त्याचा स्वीकार देखील केला. दरम्यान सत्ताधारी बाकावरील प्रवीण नवनाथ कोकरे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता पल्लवी रमेश रासकर व योगेश लक्ष्मण कदम यांच्यात सरळ लढत होईल हे निश्चित झाले. मात्र दुपारी 2 वाजता प्रत्यक्ष निवडणुकी दरम्यान अधिकाऱ्यांनी उमेदवारांना व सदस्यांना संबोधित करताना चाकोरीबद्ध कार्यक्रम पत्रिका व नियमांना काळीमा फासत विरोधी बाकावरील दोन्ही उमेदवारांचे अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाल्याची घोषणा केली व पल्लवी रमेश रासकर यांना बिनविरोध विजयी घोषित केले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. दरम्यान संतप्त झालेल्या विरोधी बाकावरील सदस्यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना कार्यक्रम पत्रिकेनुसार निवड प्रक्रिया का राबवली नाही, सदस्य अपात्र होते तर छाननीनंतर त्यांची अधिकृत घोषणा का केली नाही, सदस्य अपात्र होते तर 12:56 निखिल गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी का स्वीकारला गेला, तसेच प्रोसिडिंग लिहिताना सत्य घटनाक्रम लपवून खोटे प्रोसिडिंग का लिहिले गेले या व अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करीत चांगलेच धारेवर धरले. दरम्यान या संदर्भात ग्रामपंचायत अधिकारी सोमनाथ वाघमोडे यांना विचारणा केली असता सदर घटनाक्रमातील कागदपत्रांच्या सत्यप्रती सादर करीत जणू विरोधकांच्या आरोपांनाच त्यांनी दुजोरा दिलाय. त्यामुळे आता पनद्रे ग्रामपंचायतीची झालेली उपसरपंच पदाची निवडणूक कायदेशीर मानायची का असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. दरम्यान विरोधी बाकावरील सदस्यांनी या संदर्भात आमच्याशी बोलताना ग्रामपंचायत अधिकारी व सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचं पितळ उघड केलंय. चला तर परत नेमकं काय म्हणतायत पनद्रे गावचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य सत्यजित संभाजी जगताप व सामाजिक कार्यकर्ते विक्रम भरत कोकरे. नमस्कार, मी ग्रामपंचायत सदस्य विक्रम कोकरे. आमचे सहकारी सत्यजित भाई जगताप, योगेश कदम असतील, निखिल भाई असतील, निलेश कोकरे असतील, आम्ही आमच्या पार्टीचे साधारणतः 8 सदस्य आणि अपोजिट पार्टीचे 8 सदस्य तर ग्रामपंचायत पनद्रेचे सरपंच यांनी आज उपसरपंच पदाची निवडणूक लावली होती आणि त्यामध्ये 10 ते 11 या दरम्यान फॉर्म भरण्याची मुदत होती. त्यामध्ये श्री आमचे निखिल विलास गायकवाड आणि योगेश लक्ष्मण कदम या 2 सदस्यांचा आम्ही फॉर्म भरले आणि पार्टीनं अंतिम फॉर्म योगेश लक्ष्मण कदम यांचा ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 1:15च्या सुमारास आम्ही निखिल विलास गायकवाड यांचा अर्ज माघारी घेण्यासाठी प्रोसेस केलेली आहे आणि तशी सरपंचांनी आम्हाला पोचही दिलेली आहे. परंतु 11 ते 12 या दरम्यान छाननी प्रक्रिया होती. छाननी प्रक्रिया झाली तरी देखील कोणतेही आमचे फॉर्म बाद केले, आम्हाला कोणतीही कल्पना दिली गेली नाही. 12 ते 1च्या दरम्यान माघारी घेण्याची मुदत होती. त्यामध्ये माघारी घेण्यासाठी आम्ही अर्ज केला आणि आमचा अर्ज स्वीकारला अध्यक्षांनी
आणि अर्ज स्वीकारल्यानंतर 2 ते 3 या दरम्यान उपसरपंच निवडीसाठी मतदान प्रक्रिया होती आणि त्या मतदान प्रक्रियेची मिटिंगला आम्ही सर्व सदस्य उपस्थित होतो। त्यावेळी अध्यक्ष यांनी जाहीर केले की अपोजिट पार्टीचे म्हणजे आमचे गीताई ग्रामविकास पॅनलचे दोन्ही उमेदवारांचे फॉर्म बाद झालेत। याचा अर्थ 11 ते 12 दरम्यान छाननी होती। छाननीमध्ये आमचे जर अर्ज बाद केले होते तर 12 ते 1च्या दरम्यान 1:15 वाजता निखिल विलास गायकवाड यांचा अर्ज बाद झाला असताना कशा पद्धतीने विड्रॉल घेतला त्यांनी, मग 1:15 विड्रॉल घेतला आणि मीटिंग मध्ये बाद झाले म्हणून सांगतात। याचा अर्थ सत्तेची यांना मस्ती आहे। सत्तेच्या मस्तीपायी आणि सत्तेच्या दबावापायी प्रशासनाचं सहकार्य घेऊन बेकायदेशीररित्या उपसरपंच निवड आज केलेली आहे। हा आमचा जाहीर आरोप आहे आणि आम्ही संबंधित अधिकारी आणि प्रशासन यांच्याकडे याबाबत चुकीच्या घटनेबाबत आम्ही न्याय मागणार आहे। आपण या संदर्भात जो ठराव लिहिला गेलेला आहे तो पाहिलाय? तो आता आम्ही नकल घेतल्यावरती पाहिला असता त्याच्यामध्ये 1:15च्या सुमारास म्हणजे आमचे अर्ज बाद केले याचा उल्लेख केलेला आहे, परंतु अर्ज माघारी घेण्याची प्रक्रियेमध्ये जो आमचा निखिल विलास गायकवाड यांचा अर्ज दिलेला होता तो त्यांनी माघारीचा उल्लेख केलेला नाही। याच्या बाबत बी आम्ही बीडीओ साहेब यांच्याकडे तक्रार करणार आहे। अर्ज माघारी घेतल्याचं आपण जे बोलत आहात त्या संदर्भातील कागदपत्र आपल्याजवळ आहेत? संपूर्ण कागदपत्र आहेत, त्याची सर्टिफाईड कॉपी आम्ही सर्व विभागांना आम्ही देणार आहे आणि अपील दाखल करणार आहे। अर्ज माघारी घेण्याची नमुना नंबर नियम 9 पोट नियमामध्ये सरपंच यांची पोच असते, अध्यक्ष अधिकारी सरपंच असतात। तर या पोच मध्ये सरपंच यांनी 18/8/2025 रोजी 12:56 निखिल विलास गायकवाड यांनी मला आणून दिला आणि त्याची पोच तशी त्याची सत्यप्रत ग्रामसेवक पंधरे यांनी आम्हाला दिलेली आहे। नियमाप्रमाणे हे प्रोसिडिंग मध्ये उल्लेख होणं ग्रामसेवक हे सचिव म्हणून या निवडणूक प्रक्रियेची काम पाहत असतात, तर त्यांनी याची प्रोसिडिंग मध्ये नोंद करणं क्रमप्राप्त होतं। आता राहिला मुद्दा हा, जर 11 ते 12 आमचा फॉर्म बाद झाला असेल तर माघारी घ्यायची प्रोसेसच येत नाही ना। 12 वाजता जर फॉर्म बाद झाला तर तुम्ही तो वैध फॉर्मच विड्रॉल केले जातात, अवैध फॉर्मचा विड्रॉल घेतला जात नाही। मग हा विड्रॉल कोणत्या मुद्द्यावर स्वीकारला? आम्हाला अशी शंका आहे की आमचे दोन्ही फॉर्म बदलून त्या ठिकाणी बाद असलेले फॉर्म करण्यात आले, लिहिण्यात आले व बाद फॉर्म करण्यात आले जाणून बुजून। एकंदर पाहता ही जी निवड प्रक्रिया झाली याच्यावरतीच आपला पूर्णतः आक्षेप आहे। आणि हा जो आपण हे दाखवत आहे म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची जी प्रोसेस आहे, नोटीस दाखवत आहे, ह्या नोटीसमधला उल्लेख या प्रोसिडिंग मध्ये केलेलाच नाहीये। उमेदवारी अर्ज घेण्याची जी नोटीस आहे याचं दप्तर ग्रामसेवक यांच्याकडे उपलब्ध आहे। उपस्थित सभेचे सर्व इतिवृत्त लिहिण्याचे काम ग्रामसेवक पंधरे यांनी करायला पाहिजे होतं, पण त्यांनी जाणून बुजून हा मुद्दा टाळला प्रोसिडिंग मध्ये लिहायचा। त्यांनी फक्त उल्लेख काय केला की 11 ते 12 या वेळेस छाननी झाली, त्यामध्ये निखिल विलास गायकवाड व योगेश कदम यांचा फॉर्म बाद झाला। आमचा आक्षेप आहे की 12 वाजता आमचा फॉर्म बाद झाला असेल तर 12:56 विड्रॉल घ्यायचा विषयच येत नाही ना। म्हणजे एकंदर पाहता 12:56 विड्रॉल घेण्यात आलेला आहे। छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते डिक्लेअर न करता विड्रॉल घेतल्यानंतर यांनी डिक्लेअर केलं की ते अर्ज डिक्लेअर केला मीटिंग मध्ये की सदर फॉर्म बाद झालाय। याच्यावर सीसीटीव्ही फुटेज मागितले असता उपलब्ध नाही म्हणून असं उत्तर मिळालं, पण आम्ही त्याबद्दल सीसीटीव्ही फुटेजसाठी लेखी अर्ज ग्रामसेवक यांच्याकडे केलेला आहे। पुढचे पाऊल काय असणार आहे आपलं? आम्ही योग्य त्या अधिकाऱ्याकडे याविषयी दाद मागू, कर्तव्यात कसूर केला म्हणून ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करू। काय सांगाल आपण आपला अर्ज माघारी घेतलेला, ही जी प्रक्रिया झाली, काय सांगाल आपण याच्यामध्ये? काय नाही, हा चुकीचा प्रकार झालेला आहे, त्यामुळे आम्ही वरिष्ठांकडे जाऊ